पंचपक्वान्नाचं जेवणही यापुढे फिकं पडेल. ज्यांनी हे खाल्लंय त्यांना कळेलच. कशाबद्दल बोलतेय हे तुम्हाला पुढे सांगते. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, संध्याकाळी आम्ही जिथं फिरायला गेलेलो तिथं हा एक छोटासा ओढा आहे आणि दादू आणि दादूचा दादा त्याच्यामध्ये मस्त दगड फेकत होते आणि खेळत होते. मला लहानपणचीच आठवण झाली आणि आज त्याचा दादा सोबत असल्यामुळे त्यांनी जास्त कडेवर घे म्हटलं नाही आणि बऱ्यापैकी पायीच चालला. मध्ये आम्हाला रस्त्यात हे सोनचाफ्याचं झाड दिसलं आणि मी पहिल्यांदाच त्याचं फुलंही बघतेय आणि त्याचा सुवासही घेतेय. इतका छान आणि सुंदर सुवास होता त्याचा, काय सांगू. त्याचाच एन्जॉय करत होतो मस्त या छोट्या ओढ्याजवळ बसून. आणि त्याचा मागचा आवाज तुम्ही ऐकताय, पाण्याची खडखड. नमस्कार मंडळी, आज आपण बघू की मी संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवलंय. चला मी दाखवते. ते बघा, हे गरम गरम चपाती होतीये, शेवटची चपाती आहे आणि मला जरा कडक आवडती, मस्त छान झालेली म्हणून मी तिला जरा जास्त भाजते. त्यानंतर इकडे बघा, हे बनवली मी चिवायची भाजी. याच्या आधी ह्याची रेसिपी मी शेअर केली आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी परत एकदा शेअर करेन. आणि त्यानंतर त्याच्यासोबत खायला, ह्याच्यासोबत कॉम्बिनेशन आमच्या विदर्भात असं असतं, कढी आणि चिवायची भाजी बनवतात. तर हे बघा, मी छान अशी कढी बनवली आहे आणि कढी आणि दादूसाठी कढी भात खात होतो म्हणून त्याच्यासाठी थोडासा भात आणि ह्या चपात्या इकडे होत आहेत. हे बघा, असा पण एक स्वयंपाक एक मी बनवला आहे आज संध्याकाळचं जेवण.